महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी सरकारी CICB या यूट्यूब चॅनलवर मी सुरत तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 23 ऑगस्ट 2025चे जे फिजिकल झालेले SSC GD 2025चे ते पुणे तळेगाव सेंटरचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे डाऊट होते की शूज घालून रनिंग करावं का नाही ट्रॅकवरती, त्यानंतर हाईट आणि चेस्ट कशा पद्धतीने मोजली जाते, चेस्ट जास्तच फिट मोजली जाते, निप्पलच्या खालून मोजता आहे वरून मोजता आहे, ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर तुमचे काही अजून किती मुलं पास झाले, त्यानंतर किती मुलं प्रेझेंट होते, कितीचे ग्रुप बनवले गेले, पहिला ग्रुप दुसरा ग्रुप किती वाजता पळवला गेला विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणी जर चॅनलवर नवीन असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशीच अपडेट व याच्यानंतर जे मेडिकल्स होतील तर मेडिकलची पण अपडेट आपल्या चॅनलवर डेली भेटत राहील विद्यार्थी मित्रांनो। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर चला बघूयात विद्यार्थी मित्रांनो 23 ऑगस्टची अपडेट। बघा विद्यार्थी मित्रांनो, एका मुलाने अपडेट दिलेली आहे, 9 वाजता रनिंग झाली, माझा सेकंड ट्रूप होता, त्याचा सेकंड ट्रूप होता विद्यार्थी मित्रांनो। 170 मुलं सोडली होती, ज्यामध्ये की 114 मुलं पास झाली रनिंगमध्ये, बाकीचे मुलं फेल झालेली आहे। आणि हाईट आणि वेट आणि चेस्टमध्ये सर्वजण पास झालेले विद्यार्थी मित्रांनो। तर सध्या ओपन कॅन्डिडेट्सची रनिंग चालू आहे, तर त्यामुळे सर्वच जण इथे पास होता EWS ओपन। त्यानंतर बघा त्याने पुढची अपडेट कशी दिलेली आहे, सांगितल्याप्रमाणे 6th बॅच तयार झाल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो। 6 बॅच तयार केल्या त्या, जे की 150ची पहिली, दुसरी 170ची, 150ची, 180ची, 130ची, 100ची। तर आता इथून पुढे विद्यार्थी मित्रांनो 100च्या प्लसमध्येच बॅच तयार केल्या जाते। तर त्यांनी सांगितलं होतं 800 ते 900 कॅन्डिडेट्स मिनिमम तिथे हजर होते, एवढा फिक्स आकडा तर नाही सांगू शकला, पण 800-900 तिथे कॅन्डिडेट्स होते विद्यार्थी मित्रांनो। पुढे तो काय म्हटला होता, तर काय नाही भाई, ग्राउंड 1 नंबर आहे, ट्रॅकवरती जरा पण चिखल वगैरे नव्हता, तसं टाईप करायचं होतं वाटतं त्याला। तर 360चा 14 चक्कर काढायचे असतात, मी काल 10 AM रनिंग मारलोय, ग्रुप 3ला रनिंग झाली त्याची 19 पॉईंट म्हणजे 19 मिनिटांना 48 सेकंदामध्ये त्यांनी तिथे 14 राऊंड मारलेले आहेत। तर राऊंड मोजायला लागता, राऊंड मोजता आली पाहिजेत असं त्याचं म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर त्याच्या ग्रुपला पण बघा काही मुलं इथे फेल झालेले आहे। तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा, तर आमच्या ग्रुपला 6 मुलं 13 राऊंड 22मध्ये मारून फेल झालेत, राऊंड मोजताना चुकी, ग्राउंड किती मारले मोजता आले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे त्याचे 6 त्याच्या ग्रुपला जे मुलं होते विद्यार्थी मित्रांनो, 6 मुलं 13 राऊंड मारून 22 मिनिटामध्ये आलते, त्यानंतर ते फेल झालेले तिथे, कारण त्यांनी 14 राऊंड प्रॉपर मारलेलं नाही आहे। एखादा राऊंड शिल्लक मारला तरी चालेल, पण प्रॉपर 14 राऊंड मोजून तिथे मारा विद्यार्थी मित्रांनो। काही मुलं राऊंड मोजत नाही आहे आणि 13 राऊंड मारल्याच्या नंतर त्यांना वाटतं की माझे 14च राऊंड झाले, पण नंतर जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा त्यांची जमीन एकदम हालती विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे व्यवस्थित ग्राउंड मोजून मारा तिथे। 170 मुलं होते त्याच्या ग्रुपला, थर्ड ग्रुपला 80 पास झाले त्यापैकी, म्हणजे बघा किती रेशिओ होतो विद्यार्थी मित्रांनो, 50%चा पण नाही आहे। 80 मुलं पास झालेले इथे आणि 90 मुलं फेल झालेले आहेत। 90 मुलं फेल का झाले, तर राऊंड मोजता आले नाही त्यांना, कोणी 13 तर कोणी 12 मारून बसलेत विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे कोणी 12 राऊंड मारले, कोणी 13 राऊंड मारले, तर टायमाच्या आत न आल्यामुळे राऊंड कमी मारले गेले, त्यांच्याकडून मोजता नाही आले, तर त्यामुळे ते तिथे फेल झालेले। 90 म्हणजे खूप मुलं इथे फेल झालेले विद्यार्थी मित्रांनो। तर हाईट आणि चेस्टचं बघून घ्या इथे, तर हाईट आणि चेस्टचं टेन्शन घेऊ नका, निप्पलच्या वरून घेत आहे, भारी फ्री एकदम, पण सकाळी 4चा रिपोर्टिंग टाईम आहे, तर लवकर जायची गरज नाही, आम्ही खूप लवकर गेलतो आणि आम्हाला 8ला मध्ये घेतलं होतं विद्यार्थी मित्रांनो। आता 4चा टाईम दिलेला आहे, तर 4लाच जा माझ्या अंदाजे तरी मित्रांनो, 4, 4:30, 5 वाजेच्या आत चालल्या जा विद्यार्थी मित्रांनो तिथे, कारण एवढं पण लेट करून तिथे चालणार नाही आहे, तुमचे रोल नंबरनुसार तिथे आतमध्ये घेतलं जाते। तर पुढचं बघूया इथे, माझं 22 तारखेला ग्राउंड झालं, ग्राउंडला प्लीज कोणी बिना शूज पळू नका। तर शूजचं बघून घ्या, ज्यांचे कमेंट्स होते शूज घालून पळावं का बिना शूजचं पळावं, तर अलीकडून ग्राउंड चांगलं दिसतं, पण पलीकडून खूप वाळूचा रोड आहे आणि पाऊस खूप चालू असतो, त्यामुळे पायाला खूप दुखापत होते, पाय नरम होतात, शूज घालूनच पळा, आरामशीर निघून जाते, फक्त आपले राऊंड चांगले काउंट करा। सर्वजण सजेशन हेच देत आहे विद्यार्थी मित्रांनो की 14 राऊंड प्रॉपर तुम्ही काउंट करा आणि 14 राऊंडच पळा, 15वा राऊंड मारायचीच गरज नाही तुम्हाला, फक्त 14 प्रॉपर मारा, 13 पण मारू नका, 12 पण मारू नका, 14 राऊंडच मारा। ज्यांचा टायमिंग येतो विद्यार्थी मित्रांनो ते पण मुलं काही 12 राऊंड आणि 13 राऊंड बसून जात आहे इथे, त्यामुळे प्रॉपर 14 राऊंड मारा। त्यानंतर बघा एका मुलाने सांगितलेलं आहे माझा घरी किती टाईम येत होता आणि तिथे गेल्यावर किती टाईम आलेला आहे ट्रॅकवरती, तर माझा घरी 12 दिवस अगोदर
टाईम काढला होता जो की 24:12 आलता आणि काल तिथे सेंटरला मी टायमिंग म्हणजे सेंटरला त्याचं 23 तारखेला ग्राउंड झालं, तर तिथे त्याचा टायमिंग तुम्ही बघू शकता. तर 23 मिनटं आणि 17 सेकंदात तिथे तो ट्रॅकवरती आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर घाबरायची कोणतीही गरज नाही आहे, आरामशीर ग्राउंड मारू शकता विद्यार्थी मित्रांनो. घाबरायची काही गरज नाही, एकदम सपोर्टिव्ह टाईप आहे. त्यानंतर ते तुमचे चेस्टमध्ये पण सपोर्ट करताय, हाईटमध्ये पण सपोर्ट करताय, सर्व काही गोष्टी एकदम नॉर्मल पद्धतीने चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. नाशिक सेंटरवरील ग्राउंड नाही आहे, एकदम मस्तपैकी ग्राउंड चालू आहे. तर तुम्ही प्रॉपर फक्त 5 किलोमीटर पळा तिथे, म्हणजे प्रॉपर 14 राऊंड मारा आणि त्यानंतर थांबा. तर तुमचा टायमिंग वगैरे सर्व काही व्यवस्थित येईल विद्यार्थी मित्रांनो. असं नाही की घरी कोणी काठावर टायमिंग येत असेल तर तिथे वडावंच लागतं. पळण्याच्या हिशोबामध्ये तर वडणंच आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला थोडंफार तिथे जोर लावून पाळात आणि 14 राऊंड प्रॉपर मारा, तुमचा टाईम हा येऊन जाईल विद्यार्थी. तर सर्व काही माहिती तुम्हाला कळालीच असेल विद्यार्थी मित्रांनो. तरी पण तुम्ही पण अशी अपडेट देण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मला इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तिथे जाऊन तुम्ही मला तुमची फिजिकलची डेट आणि त्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. मी ज्या दिवशी तुमचा ग्राउंड होईल विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर ग्राउंड झाल्याच्यानंतर तुमच्याशी संवाद साधेन आणि कॉल करून सर्व काही माहिती तुमच्याकडून विचारली जाईल विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून पुढच्या मुलाला हेल्प होईल. व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा विद्यार्थी मित्रांनो ग्रुपवरती वगैरे. त्यानंतर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्रामची पण लिंक देतो विद्यार्थी मित्रांनो, तिथेही तुम्ही मला जॉईन होऊ शकता आणि इंस्टाग्रामवर पर्सनली मेसेज करू शकता की तुमचे काही क्वेश्चन्स असतील विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कळवा, तिथे मी तुम्हाला रिप्लाय देईल विद्यार्थी मित्रांनो. तर चला भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.